सभापती महोदय, माननीय गृह राज्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलेले पोलिसांचं वेलफेअर, हेल्थ कॅम्प, हे उत्तर जरी बरोबर असलं तरी 8 तास पोलिसांची ड्यूटी प्रत्यक्षात 12-12 तास पोलिसांकडून ड्यूटी करून घेतली जाते। एक, पोलिसांना मुंबईत राहायला घर नाही, कोणी पनवेलला, कोणी कासारापर्यंत राहतात, कोणी वसई, कोणी विरार राहतात, यायला जायला 4-4 तास लागतात। म्हणजे 16 तास ते 18 तास त्यांचे या सगळ्या कामात जातात। सभापती महोदय, जो आकडा दिलेला 427 पोलीस याच्यात मृत्युमुखी पडलेले, याच्यातले सगळ्यात जास्त पोलीस मृत्युमुखी पडले हृदयविकाराच्या झटक्याने सभापती महोदय। आणि मग या विषयाकडे तुम्ही हेल्थ कॅम्प करणार, सगळं करणार, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, परंतु बेसिक गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही गांभीर्यानं, असा माझा आपल्या मार्फत सरकारवर आरोप आहे। आणि याच्यासाठी प्रामुख्यानं शासकीय निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली, यांना राहायचा प्रश्न आहे। सभापती महोदय, पोस्टिंगला यांना 10-10 खरं तर नियमाने किंवा कायद्याने प्रोटोकॉल म्हणून पोलिसांना जवळ कुठेतरी दिलं पाहिजे, परंतु लांब लांब कुठेतरी यांना पोस्टिंग दिली जाते। यांचं कोणी म्हणणं ऐकायला नाही। मोठ्या अधिकाऱ्यांचं, ज्यांचं राजकीय लागेबांधे असतात, यांच्या बदल्या ताबडतोब होतात, पण या साध्या पोलिसांच्या बदल्या व्हायला प्रचंड वेळ लागतो, मानसिक त्रास होतो। आता एक उदाहरण देतो मी, डीजी लोन एक विषय आहे पोलिसांचा। सभापती महोदय, बरेच पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी डीजी लोन मिळेल म्हणून अर्ज केला आहे सरकारकडे, किती दिवसांनी पेंडिंग आहे। प्लॉट घेण्यासाठी, घर खरेदी करण्यासाठी काही जणांनी ॲडव्हान्सेस दिलेले आहे, काही जणांना खरेदीचे व्यवहार केलेले आहे। आता हे मागच्या काही दिवसांना मिळतच नाही आहे। आणि मग पोलीस ह्या सगळ्याच्यात पगार तरी किती आहे त्यांचा, आणि मग सगळ्या ह्याच्यात त्यांना घराची अडचण, येण्या जाण्याची अडचण, 12-12 तास ड्युटी, हे सगळे विषय। याला तुम्ही व्यायामशाळा, व्यायाम करायला जाणार कधी ते, योगा करायला जाणार कधी ते, वेळच नाही त्यांना। पोलिसांना काय वेळ आहे। आणि हे असं असताना मग बाकीच्या आमच्या सगळ्यांच्या सिक्युरिटीला 1-1, 2-2, 10-10 सगळे पोलीस सगळीकडे लावले। माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या काळात काही सिक्युरिटी कमी केली, मी त्यांचं अभिनंदन करतो, परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये बेसिक हा पोलीस घटक आहे। आणि जेवढी आवश्यकता, आता माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही भरती केली, पण लागतात किती इथं या मुंबईमध्ये 51,000च्या वर पोलिसांची आवश्यकता आहे। आणि म्हणून एक मानसिक ताण खऱ्या अर्थानं त्यांच्यावर येतो। आणि याच्यासाठी येणाऱ्या काळात, आता माझा डीजी लोनचा मुद्दा आहे, घराचा मुद्दा आहे, 8 तासाच्या ड्युटीचा मुद्दा आहे, याच्याविषयी सरकार येणाऱ्या काळात कडक पाऊल, कारण हा पोलीस हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आपल्या समाजातला, आणि याच्याकडे लक्ष देण्यासाठी मला वाटतं अधिकाऱ्यांकडे जसं लक्ष देतो तसंच साध्या पोलिसांकडे सुद्धा लक्ष दिलं जावं, त्याच्यासाठी सरकार पावलं उचलणार।